नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. चर्चा तर होणारच या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागेच्या वाळवंटातल्या वास्तवाबद्दल. चंद्रभागा पवित्र मानून वारकरी इथं स्नान करतात, मात्र चंद्रभागेच्या या प्रत्यक्ष अवस्थेला जबाबदार कुणाला धरायचं ही परिस्थिती पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात प्रश्न उमटल्याशिवाय राहणार नाही. बघा, चंद्रभागा याचं नेमकं वास्तव काय आहे, पंढरपूर शहरातलं ड्रेनेजचं पाणी कशा पद्धतीने चंद्रभागेच्या पात्रात जात आहे, मग चंद्रभागा पवित्र मानायची तर अपवित्र करणाऱ्याला जबाबदार धरायचं, याचं हे जिवंत उदाहरण. पंढरपूरमधल्या विकासासंदर्भात, पंढरपूरमधल्या सुविधेसंदर्भात आजवर अनेक आवाज उठवले गेले. सरकारकडनं मोठा पैसा आला, तो गेला कुठं हा प्रश्न होतो. पहिला प्रश्न असुविधेचा आम्ही उपस्थित करतो चंद्रभागेच्या या पात्रामधून. जे तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय, ही गटार गंगा आहे पंढरपूरमधल्या ड्रेनेजची आणि ती जाऊन मिसळती आहे चंद्रभागेच्या पात्रात. वारकरी खरं तर प्रत्येक वारीत आल्यानंतर म्हणतो चंद्रभागेचे स्नान अनेक दर्शन विठोबाचे, जन्मोजन्मी घडो सेवा. ह्या पद्धतीनं जी वारकरी येऊन या चंद्रभागेमध्ये स्नान करतात, त्या वारकऱ्यांना या अपवित्र पाण्याचा सगळा या सामना करावा लागतो. आणि त्यातून पुढे बघा, इथे सगळे जे आल्यानंतर मुंडन केलं जातं काही वारकऱ्यांकडून, त्याचे केस देखील असेच पडलेले आहेत. बाजूला सगळं घरातलं जे आपण म्हणतो सडलेलं कुजलेलं अन्न असेल ते देखील इथं आणून टाकलं जातं. आणि मग चंद्रभागेच्या पावित्र्यतेबद्दल आपण बोलतो. चंद्रभागा अशा पद्धतीने पवित्र आहे असं आपण मानायचं का? जर शहरातलं ड्रेनेजचं पाणी या चंद्रभागेमध्ये जात असेल आणि वारकरी तेच तीर्थ म्हणून पित असतील तर प्रशासन झोपा काढतंय का, हा प्रश्न आहे. मुळात या ड्रेनेजचा जिथे उगम आहे तिथपर्यंत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे या माझ्यासोबत. चंद्रभागेच्या पात्राकडून येऊन आता इथे मी पोहोचलोय, तुम्ही बघू शकताय. हा महाद्वार घाट आहे, इकडे चंद्रभागा आहे. इथून आंघोळ करून स्नान करून लोक पहाटे विठ्ठलाच्या दर्शनाला याच मार्गाने जातात. आत्ताही तुम्हाला काही वारकरी येताना दिसत असतील. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण पाहतोय जे समोर सगळा ढासळलेला कठडा दिसतोय आपल्याला, ती ड्रेनेज लाईन आहे नगरपालिकेची. आणि याच ड्रेनेज लाईनमधून ही सगळं आलेलं ड्रेनेजचं पाणी अशा पद्धतीने खाली येऊन थेट चंद्रभागेमध्ये जाऊन मिसळतं. आणि हा जो सगळा राडारोडा इथे दिसतोय आपल्याला, सगळा साफसूफ केलेला दिसतोय. इथे हे ट्रॅक्टर इथे प्रशासनाने आणून ठेवलंय. याच्यातनं प्रशासन फक्त दावा करू शकतं की हे आम्ही साफ केलंय, पण हीच परिस्थिती आषाढी एकादशीच्या दिवसापर्यंत राहील असं नाही. याही पेक्षा भयानक परिस्थिती आषाढी एकादशीच्या दिवशी जेव्हा लाखो वारकरी पंढरपूरमध्ये येतात त्यावेळेला पाहायला मिळते. तुम्ही बघता इथे सगळी ही परिस्थिती, हे आत्ता साफ केलेलं दिसतंय, मात्र ह्याच्या पलीकडची अवस्था अत्यंत भयानक असते. आणि प्रशासन म्हणतं की चंद्रभागेच्या या सगळ्या वाळवंटाला स्वच्छ करण्यासाठी आम्ही मोठी मेहनत घेतली आहे. ती मेहनत काय आहे, ह्या सगळा राडारोडा आजही इथं पाहिल्यानंतर आपल्याला दिसतंय. आषाढी वारी ही केवळ काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि अजूनही प्रशासन फक्त कामं झाल्याची दावा करताना आपल्याला दिसतोय. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर हे घाण पाणी चंद्रभागेमध्ये जाऊन मिसळत असेल आणि उजनीमधून चंद्रभागेमध्ये सोडलं गेलेलं सगळं पाणी जर स्वच्छ तिथून पाणी येत असेल आणि केवळ ह्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे जर चंद्रभागा अस्वच्छ होऊन अपवित्र होत असेल तर याचं पाप हे प्रशासनाच्या माथीच फोडलं पाहिजे. कारण प्रशासन जर शासनाने दिलेला पैसा योग्य नियोजनाप्रमाणे खर्च करत नसेल तर त्याची ही सगळी परिस्थिती गेल्या कित्येक वर्षांपासून अशीच पाहायला मिळते. संदीप पोरेसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, पंढरपूर. आपण बघितली एक परिस्थिती. अशा प्रकारे चंद्रभागेच्या घाटावरून चंद्रभागेत जाणारी नाल्यांची संख्या ही 3 ते 4 आहे. प्रत्यक्ष मुख्य नाल्यातून ज्या प्रकारे पाणी साचतं चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये, तिथली परिस्थिती काय ती बघूया. पंढरपूरमधल्या चंद्रभागेत या नदीमध्ये जाणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्याचा दुसरा नमुना माझ्या बाजूला तुम्ही बघू शकताय. इथे हे डबकं भरलेलं आहे पूर्णपणे, एक छोटा तलाव म्हणला तरी हरकत नाही. अशा पद्धतीने हे सगळं शेततळ्यासारखी अवस्था. आणि ज्या प्रकारे शहरातल्या ड्रेनेजच्या पाईपलाईनमधून हे पाणी इथे येतंय आणि त्यासाठी यांनी डायरेक्ट पाणी चंद्रभागेत जाऊ नये म्हणून हा खड्डा इथे खणून ठेवला आहे. पण हे खड्डा जर भरला तर इथे तुम्हाला चर दिसते खड्ड्याच्या बाजूला, मी आत दाखवतो तिकडे. तर त्या चरेच्या इथून हे पाणी आता यायला बाहेर काय फार वेळ लागणार नाही, संध्याकाळपर्यंत हे सगळ्या चरेच्या मधून इथून पाणी येईल. आणि ह्या पाण्यामध्ये तुम्ही बघताय सगळा मैला आहे आणि ह्याच मैल्यातलं मिसळलेलं पाणी अशा मार्गे वाटे थेट चंद्रभागेमध्ये जाऊन मिसळतं. चंद्रभागा फार दूर नाहीये, पण चंद्रभागेच्या पात्रात तुम्हाला बारीक बारीक अशा
नाल्यांच्या किंवा जे गटाराच्या लाईन गेलेले दिसत आहेत, ज्या रेषा दिसत आहेत, ते ह्याच ड्रेनेजच्या पाण्याच्या आहेत. कदाचित प्रशासन दावा करेल मध्यभागी एक नळाचं पाणी आहे, त्याच्यातलं पडलेलं पाणी म्हणून तिथं जात आहे, पण हे पाणी तिथपर्यंत जायला वेळ लागणार नाही, कारण हा सगळा खड्डा पूर्णपणे भरला आहे. 100 कोटी रुपये प्रशासनाने पंढरपूरच्या ड्रेनेज लाईनसाठी खर्च केलेत. ते 100 कोटी याच ड्रेनेजच्या पाण्यात बुडाले का, असा प्रश्न. इथली सगळी अस्वच्छता आणि हे अस्वच्छ पाणी पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पवित्र पात्रात जात असताना जर पाहिलं तर मनाची अस्वस्थता अजूनही अधिक वाढते. आणि हेच मिसळलेलं पाणी जर चंद्रपूरला या चंद्रभागेच्या तीरावरती आणि चंद्रभागेच्या पात्रामध्ये गेल्यानंतर वारकरी पवित्र मानून जर स्नान करत असतील तर वारकऱ्यांना पुढे जाऊन कुठल्या रोगराईचा सामना करावा लागू शकतो याचा अंदाज तुम्हाला ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर येऊ शकतं. त्यामुळे प्रशासन दावे किती करतं आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी काय होते त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. संदीप मोरेसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, पंढरपूर. आपण बघितले नेमकी ड्रेनेज लाईनमुळे चंद्रभागेची अवस्था काय झालेली आहे, वास्तव काय आहे. पण या चंद्रभागेच्या पात्रामध्ये किंबहुना शहरामध्ये जे शौचालयाची सुविधा उभारली गेलेली आहे त्याची परिस्थिती काय बघणार आहोत ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण आता बघणार आहोत की मुळात आषाढी वारीच्या वेळेला इथे पंढरपुरात मुख्य मुद्दा उपस्थित होतो तो शौचालयांचा. काय नेमकी शौचालयांची अवस्था आहे चंद्रभागेच्या वाळवंटाच्या पात्रातली बघूयात आपण. पंढरपूरमधल्या अस्वच्छतेचं दुसरं उदाहरण तुम्ही बघता. माझ्या पाठीमागं ही शौचालय उभी केली गेलेली आहेत. प्रत्यक्षात आषाढी वारीच्या वेळेला प्रशासनाच्या नियमानुसार 8 माणसांमागे एक शौचालय असणं अपेक्षित आहे. पण आत्ता ज्या प्रकारे ज्यांना हे शौचालय उभारण्याचं काम दिलं गेलेलं आहे ते शौचालयाच्या नुसार प्रत्यक्षात दावा केला गेला प्रशासनाकडून आम्ही 18,000 शौचालय वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली. पण खरं पाहता आम्ही जो सर्वे केला आणि ज्या ठिकाणी जाऊन पाहणी केली ही जी चंद्रभागेच्या पात्रामध्ये शौचालय उभे केली गेलेली आहेत ही केवळ 3,000च्या आसपास आहेत. आणि उर्वरित जी सगळे आकडेवारी शौचालयाची आहे ती म्हणजे इथे राहणाऱ्या नागरिकांच्या घरातल्या शौचालयाची संख्या देखील प्रशासनाने याच्याशी जोडली आणि दावा केलाय 18,000 शौचालय उभारली. एका याला 1,000 रुपये प्रमाणे इथे भाडं प्रशासन देतं आणि त्यानुसार 1,000 रुपयामध्ये त्यांनी याची स्वच्छता आणि शिवाय याला अपेक्षित असलेलं सगळं पाणी उपलब्ध करून देणं गरजेचं असतं. पण आल्यापासून आम्ही पाहतोय या ठिकाणी प्रचंड अशी घाण आहे आणि एकही टॉयलेट स्वच्छ नाही आहे. प्रत्येक आलेली व्यक्ती ही तशीच सगळ्या टॉयलेट्समधनं फिरून परत जाते आणि त्यातून मग अस्वच्छतेचा जो सामना यांना करावा लागतोय तो करावा लागतोय. आणि जी सुविधा मिळायला पाहिजे ती सुविधा मात्र इथं मिळताना दिसत नाहीये. एकही टॉयलेट स्वच्छ नाहीये. मग प्रशासन कोणत्या बळावरती दावा करतं की आम्ही पंढरपूरमध्ये एवढे पैसे खर्च करून हे सगळं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला. मला सांगा काय तुम्हाला अडचण आली? तुम्ही जाऊन आता तिकडे आलात. तर मी संडासला गेलो. संडासला गेल्यानंतर दरवाजा उघडला, एवढी दुर्गंधी एवढी घाण साचली त्यामध्ये की त्या ठिकाणी असा ढिगार लागल्याने झालं. दुसऱ्या संडासमध्ये गेले तर तीच हाल आणि तिसऱ्यामध्ये गेलो तर आता वारकऱ्यांना कुठे जायचं. मागे गेलं तर आम्हाला लोक मारू लागले आणि हात धरून ठेवायला लागले. मला बाहेर पण बसता येत नाही. बाहेर पण बसता येत नाही. बाहेर बसायला प्रश्न बसू देत नाही. काड्या घेऊन मागा लागतात. मागा सगळं काय झालं? तुम्ही आता गेलो तुमचं काय झालं? लोक दगड मारत होते. मग आता इथे एक पण स्वच्छ नाही का? सगळं घाण आहे. पाणी तर आहे का मध्ये? पाणी पण नाही. सगळेच घाण अवस्था आहे. हा मुलगा मगाचपासून हे डबा घेऊन फिरतोय. तुला काय बाळा इथं जायला कुठे व्यवस्था आहे? जायला व्यवस्था नाही. इथं गेलं तर आतमध्ये ढिगारे साठलेत. मग त्यामुळे बाहेर बसले तरी लोक काटे घेऊन नगरपालिका माणसं काटे घेऊन स्वच्छ करा म्हणल्यावर आम्हाला म्हणते तुम्ही आम्हाला कोण सांगणार स्वच्छ करणारे स्वच्छ करत नाही. आम्ही जावं म्हणते आतमध्ये तसंच बसा म्हणते. त्याच घाणीत बसा म्हणतात आम्हाला. मग आम्ही नकारणी बाहेर बसले की मग दगड मारतात. मग बाहेर बसायचं लागतं. तशाच अवस्थेत बसावं लागतं. तशा अवस्थेत आम्हाला तिथं काय सामना लोकांना करावं लागतं बघा. हे काका पण मगाशी पाणी आहे का मध्ये? पाणी नाही अजिबात. आणि आत गेलं तर उचमाळून येते आणि लोक जे सोयी होत नाहीत आणि बाहेर बसलं तर ते संडास दगड बिगड मारून हे करतात. लोक दगड मारतात. दगड मारतात. वॉटर सप्लाय नाही अजिबात नाही. अजिबात नाही. मग हे नुसतं डबडे आणून उभं नावाला उभा केल्यावर त्याच्यात किती घाण पडल्या ती येऊन त्यांनी बघावं आणि मग पब्लिकांचं हाल किती होतंय त्याच्यात त्यांनी निर्णय घ्यावा. आपण बघितलं की जेवढी क्षमता आहे ना तेवढं आता भरून गेले साहेब. तेवढं सगळं घाण काढूनच वॉटर सप्लाय जोडून तेवढं सगळं घाण काढलीच पाहिजे. आता हे आषाढीपर्यंत कोण बघतंय का असंच असतंय सगळं?
बहुतेक तर कोण बघणारच नाही बघा. ते असंच राहणार. असंच राहणार. ही परिस्थिती आहे. प्रत्येक वर्षी असाच सगळा सामना लोकांना वारकऱ्यांना करावा लागतो. आणि ही स्वच्छता सगळी जर नाही ठेवली, नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, मला सांगा किती आहेत इथे, किती संडास उभे केले? 60 का 70 गेले 60-70 आहेत पात्रामध्ये. किती उभं राहायला पाहिजे वर्षाला? वर्षाला 500 हा 500 उभं राहायला पाहिजे. वारकऱ्यामागे किती द्यायचा नियम आहे? एक म्हणजे 8 वारकरी 10 वारकरी एक संडास दिला पाहिजे. नियम काय? नेमकं आता या दिसलं पाहिजे मला. पण पाणी पुरवायचं काम कोणाचं आहे? पाणी पुरवायचं काम कोणाचं आहे? नगरपालिका. मग देत पाणीच नाही संडास मध्ये कसं काय लोक जाणार? होय बरोबर. मग कोण देत नाही पाणी वेळेत? कोण आणून देत नाही? आता साहेब लोक नगरपालिका देत ही व्यथा आहे यांची. हे काहीच सांगू शकत नाहीत कारण हे तिथं शिपाई म्हणून काम करतात. पण ही वस्तुस्थिती आहे. यांना या लोकांचा सामना करावा लागतो आणि इथं प्रत्यक्षात पाणीही मिळत नाही. त्यामुळे प्रशासन जर दावे करत असेल आम्ही कोट्यवधी रुपये खर्च केले, ते कुणाच्या खिशात आणि कुणाच्या टँकरमध्ये जिरले याचं उत्तर प्रशासनाने देण्याची गरज आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी आषाढी वारीला एकादशीला इथे येण्या अगोदर चालू असलेल्या विधानसभेत याचं स्पष्टीकरण देऊन या वारकऱ्यांना सुविधा देण्याची गरज आहे. संदीप पोरेसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, पंढरपूर. आपण बघितलं या चंद्रभागेच्या पात्रातल्या आत्ता उपलब्ध करून दिल्या गेलेल्या टॉयलेट्सच्या संदर्भात. मात्र मंदिर परिसरात जेव्हा आपण येतो, मुख्य मंदिराच्या परिसरात या ठिकाणी केवळ एक टॉयलेट बांधलं गेलेलं आहे महिला आणि पुरुषांसाठी. बघा तिथली अवस्था काय. मी आहे आता पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर मुख्यद्वाराजवळ नामदेव पायरीच्या इथे. या ठिकाणी भाविक भक्त सगळे दर्शन घेऊन चंद्रभागेकडनं हा जो महाद्वार घाटाकडे जाणारा रस्ता इथं स्नान करून वरती येतात. या सबंध परिसरामध्ये एक प्रदक्षिणा मंदिराला मारली तर सबंध परिसरामध्ये केवळ एकमेव हे स्वच्छतागृह आहे, टॉयलेट आहे. महिलांसाठी पुरुषांसाठी हेच आहे. आपण बघतोय महिलांचं टॉयलेट देखील अशा पद्धतीने हे दरवाजा नाही आहे, शटर वरती लावलेला आहे, हे उघडं आहे. त्यामुळे इथं फारशा महिला जात नाही, त्यांची कुचंबना होते. इकडे जे पुरुषांसाठीचं आहे हे देखील तमाम सगळं फुल झालेलं दिसतंय. आतमध्ये सगळे मूत्र जे आहे ते वाहताना दिसतंय. आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवूया की नेमकी काय परिस्थिती आहे की या सगळ्या याच्यात घाण सगळी साचलेली असताना अशा पद्धतीने लोक सगळी इथे येऊन ही सगळी अस्वच्छता सहन करतात. केवळ दर्शन घेऊन या ठिकाणाहून बाहेर जायचंय म्हणून मग प्रशासन या परिसरात का उपलब्धता करून देत नाही स्वच्छतेकरणाची, हा खरा मुद्दा आहे. आणि याच बाजूला टॉयलेटच्या इथे तुम्ही जर वरती पाहिलं, मी कॅमेरामॅनला सांगतो की वरती ही दिसते हे 5 मजली दर्शन बारी आहे, पांडुरंगासाठी दाखवलेली दर्शन बारी आहे. वरती काही टॉयलेट्स असतील पण जेव्हा मंदिरात दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो त्यावेळेला जर मला तातडीनं स्वच्छतागृहात टॉयलेटसाठी जायचं असेल तर मला या परिसरात केवळ हे एकमेव आहे. आता इथे काही भाविक आज जाऊन आले, त्यांनाच विचारा त्यांचे अनुभव काय. मावशी, तुम्ही किती वेळ फिरत होता? घाणले एकदम बुरबुर आलेगत झालाय, पांढरा शुपर वास येतो जास्त, उलट्या होण्यासारखं अशी परिस्थिती आहे. तुम्ही काय सांगाल की काय आजूबाजूला कुठे दिसलं का तुम्हाला? नाही, टॉयलेट नाही. आजूबाजूला पाहिलं, 1 तास झालं फिरायला आम्ही, लगी आली म्हणून. तर आता इथं दिसल्यावर आलं तर इथं स्वच्छता नाही, काही नाही, तसंच वास घाण आहे सगळी. घाण आहे इथं. पाणी सुद्धा नाही. पाय धुवून दर्शनाला जावं म्हणलं तर होतं की पाय धुवायला सुद्धा दर्शनाला पाणी नाही. तुम्ही काय सांगाल काकू? पाणी नाही पाय धुवायला, दर्शन घ्यायला येतो तर घाणेरड्या पाण्याने पायाने देतो. अशाच घाण पायाने दर्शनाला जावं लागतं. तुम्ही काय सांगाल काका? तिथे सर्व घाण आहे मूत्रांमध्ये. होय ना? हो. कुठून आले तुम्ही? हिंगोणामधून जावल तालुका. अच्छा. आपण बघतोय हे इतक्या दूरवरून हे सगळे भाविक इथे येतात आणि इथं आल्यानंतर त्यांना या सगळ्या सुविधांचा सामना करावा लागतो. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दररोज इथं पांडुरंगाचं दर्शन घ्यायला येणारे भाविकांची संख्या 40,000 आहे. आणि या सगळ्यामधून आषाढीच्या एकादशीच्या दिवशी प्रत्यक्षात इथे येणाऱ्या भाविकांची संख्या 15 लाखाच्या घरात जाते. मग या परिसरात हे एक टॉयलेट पुरेल का याचा विचार प्रशासनाने करण्याची गरज आहे. महिला, आपण बघितलं की काय परिस्थिती टॉयलेटच्या संदर्भात आणि याच चंद्रभागेच्या वाळवंटातल्या वास्तवाबद्दल आणि टॉयलेटच्या सुविधांबद्दल सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याशी आम्ही बातचीत केली. त्यांनी काय म्हटलंय तेही पाहूया. आषाढीच्या पार्श्वभूमीवरती पंढरपुरातल्या चंद्रभागेच्या पात्रातल्या सुविधा असतील किंवा अस्वच्छतेबाबत जिल्हा प्रशासन जोरदार कामाला लागलेलं आहे. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आपल्या सोबत आहेत. मुंढे साहेब, ज्या प्रकारचं काम आपण चंद्रभागेच्या पात्रातलं पाहतोय, राहुट्यांच्या संदर्भातली आता तत्वता मान्यता राहुट्या उभारण्याकरता हायकोर्टाने दिली असली तरी अजूनही काही थोडासा भाग अस्वच्छ दिसतोय चंद्रभागेच्या पात्रात. याच्यासाठी प्रशासन किती वेगाने आता आषाढी वारीच्या तोंडावर काम करत आहे? त्याच्यामध्ये मुळात मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आपण इथं राहुट्या बंद केलेल्या होत्या, वाहनांना एंट्री बंद केलेली आहे किंवा इतर हॉटेल्स किंवा ज्या गाड्या असायच्या त्या पूर्णपणे बंद केलेल्या आहेत. आता कालच्या
हायकोर्टाच्या निर्णयानुसार भाविकांना जे आपल्याला भजन कीर्तन करायचं असेल याच्यासाठी राहुट्या उभारण्यास परवानगी दिलेली आहे. परंतु ही परवानगी फक्त राहुट्या उभारून तुमचं भजन कीर्तन या करण्यासाठी दिलेलं आहे. तिथं त्यांना स्वयंपाक करता येणार नाही, तिथं झोपता येणार नाही किंवा इतर कोणत्याही ॲक्टिव्हिटी तिथं करता येणार नाही. आणि वर्षभरातल्या भाविकांची वारकऱ्यांची संख्या बघितली तर ती साधारणतः 1 कोटीपर्यंत जाते. म्हणजे दरडोई फक्त 2 रुपये खर्च होतात. एक जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून तुम्हाला हे खर्च पटतो का की 2 रुपये खर्च त्या वारकऱ्यावर कसा काय शक्य आहे? निश्चितच नाही. आणि म्हणून यावेळेस आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि सर्वांच्या निर्देशांस आणून दिलेलं आहे की हा खर्च आपल्याला वाढवावा लागेल. आणि फक्त आपण ह्या 2 कोटीवरती न बघता आपण जो आता आराखड्यामधून खर्च करतो तो जर काउंट केला तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जवळजवळ 400-450 कोटीचा आज आराखडा आहे. त्याच्यातले 100 कोटीच्या आसपास कामं झालेले आहे, बाकीचे कामं होत आहेत. म्हणून फक्त हे 2 कोटी हे कशासाठी दिले जातात? 4 वाऱ्यामध्ये जो रेव्हेन्यू खर्च एक्सपेंडिचर लागणाऱ्या गोष्टी त्यासाठी आहे, परंतु अपुरा निश्चित आहे. त्यासाठी शासन स्तरावर डेफिनेटली आमची दखल घेतली गेलेली आहे. त्यावेळेस आता पुढच्या काही दिवसामध्ये किंवा पुढच्या वारीच्या अगोदर डेफिनेटली याच्यावर एक ठोस काहीतरी निर्णय होईल जेणेकरून हे अनुदान वाढेल आणि नगरपालिकेला सुद्धा ह्या भाविकांना ज्या सोयीसुविधा देतील त्यासाठी आवश्यक असणारा निधी प्राप्त होईल जेणेकरून चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा आपण देऊ शकू. नाही, एकूणच ही आषाढी खऱ्या अर्थानं तुकाराम मुंडे पॅटर्नची आषाढी होणार अशा पद्धतीचं वातावरण पंढरपुरात आपण अनुभवायला मिळते असं माझं मत आहे. त्याचं कारण असं की गेल्या अनेक वर्षात ज्या मागण्या पंढरपूरकरांच्या होत्या, वारकऱ्यांच्या होत्या, त्यापैकी बऱ्याचशा मागण्या या म्हणजे त्या साकार होऊन पूर्ण होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की स्वच्छता या मुद्द्याला अधिक महत्त्व देऊन एकूणच ज्याला इव्हेंट मॅनेजमेंट या दृष्टिकोनातून हाताळण्याची ही पहिलीच वेळ दिसते. ज्या प्रकारे प्रशासन काम करते त्या प्रमाणात वारकऱ्यांनी त्यांना साथ देण्याची, कारण त्याच्याशिवाय हे झालेले बदल अधिक वेगाने अंमलात येऊ शकणार नाही. संदीप मोरेसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, पंढरपूर. आपण बघितलं चंद्रभागा पात्रातलं आणि चंद्रभागेच्या वाळवंटातलं नेमकं वास्तव काय. IBN लोकमत आजपासून आषाढी एकादशीपर्यंत पंढरपुरातल्या असुविधांवरती प्रकाश टाकणार आहे. त्याचा हा पहिला आजचा भाग होता. आज इथंच थांबू. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह आणि नव्या या बातम्यांसह. हा फक्त IBN लोकमत.